पण तरी तुम्ही गैरसमाजातून जर कोणाचं ऐकून असं बोलणार असाल कसं एक उपाय होईल बरं? नाही, माझ्या तोंडातून तर ओबीसी बद्दल, चांगली गोष्ट आहे ना. मी बंजारा बांधवांबद्दल, धनगर बांधवांबद्दल आणि वंजारी बांधवाबद्दल बोलतो आम्ही. सामान्य एक शब्द नाही गेला, आणि नेत्याला नाही सोडत, पण सामान्यांना एक शब्दही क्रॉस नाही. मरेपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार आहे, छोट्या जातींबरोबर, छोट्या समाजाबरोबर. नेत्यांसमोर नाही, कारण नेता हा राजकीय फायद्यासाठी करत असतो, आणि तुमच्यासारखी कोणी अपेक्षाच नाही आम्हाला. आपण जे सांगताय ना ते बरोबर आहे, मान्य आहे मला, पण ते सरकारच्या कानात गेलं पाहिजे म्हणून आपण वारंवार मागणी करायची. मग करूत ना, पण तुम्ही मीडियातून केलेलं असून म्हणता तो करीत नाही म्हणजे तुम्ही म्हणजे आमचा गैरसमज पसरायला लागला. नाही, चांगली गोष्ट आहे. असं नाही ना बोलायला पाहिजे. ठीक आहे ना, चांगलं. मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो की तुम्ही खरंच पुसदलाही सांगितलंय, आणि आताही तुमची स्पष्ट भूमिका आहे की बारामुल्लांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. तरी पण तुम्ही म्हणता की तो मग घेत नाही. आता तुमच्या तोंडाने म्हणता पाठिंबा दिला पुसदला, आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता म्हणजे पुसदचा विषय 15-20 दिवसापूर्वीचा, आणि ह्यो विषय कालचा. तुम्ही काल म्हणताय की तो पाठिंबा देत नाही, म्हणजे तुम्हीच किती शब्दात फेक करा बोलला तुम्ही. मी आरोप करण्यातला पोरग नाही. त्याचं समजून घ्या तुम्ही. नाही, काय समजून घ्यायचं तुम्ही? होणारी नाही. आणि दुसरं आम्हाला तुम्हाला धरून राहायचंय, तुम्हाला न्याय द्यायचा आहे, आणि आम्हाला घ्यायचं. फक्त असं म्हणले काय होतं, तुमच्यात आमचा संभ्रम होतो, बाकी काय नाही. चर्चा अशी आहे आपली. मी तुम्हाला हे का सांगतो की ओबीसी अंगावर जी सरकारची भीती आहे, सरकारला, आपल्याला नाही, सरकारला, तर हा बारामुल्तेदार समाज हा आनंदित होईल, खुश होईल. 14 जाती आहेत याच्या विमुक्त जाती, त्यात आता बंजारा आहे, वडर सारख्या जमिनीचे 14 जाती आहेत, ज्यांना विमुक्त म्हणतो आपण. त्यांना आता 3% आरक्षण, त्यांना आपण 4% देऊ शकतो. भटक्या जमाती ह्या 37 जाती आहेत. भटक्या म्हणजे भिक्षक जमाती असतात त्या. आणि एसबीसी, आता एसबीसी म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या भारून आपल्या नागपूरला नाही का एक गोवारी, नंतर पद्मशाली असा समाज आहे ना, भावसार. तर ह्या जवळपास 49 जाती आहे, त्याला एसबीसी म्हणतात. तर त्यांना 50च्या वर दिलं होतं. आपण ते जे 52 म्हणतो ना, ते 2% टाइम पास म्हणून दिलं होतं. म्हणजे पण खरं म्हणजे त्यांना 50च्या आत द्यायला पाहिजे. आपण त्याला 50च्या आत आणतो आता. तर ते अशा जवळपास 142 जाती आहेत की ज्याचा जे आनंदित होतील. 142 जाती. जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर मराठे फटाके वाजवतील, आणि हे पण ढोल वाजवतील, हे पण डबडे वाजवतील, आणि हे पण आनंदित होतील, हे पण पेढे वाटतील. 142. मग मला सरकारला विचारायचं की तुम्हाला भीती कोणाची आहे? म्हणजे भटके, विमुक्त, बारामुल्तेदार, धनगर, बंजारी आणि या 49 जाती, याचा फायदा होत असेल मराठा समाजाबरोबर, तर तुम्हाला भीती कशाची? म्हणून हे स्टॅटिस्टिक काढलंय मी. दुसरं असं आहे की आता आपल्याला संपूर्ण ओबीसी मध्ये 37% आरक्षणाची पुनर्रचना करायची आहे. म्हणजे मागे काय दिलं होतं ते, म्हणून आपण यांचं 1-1-अर्धा% वाढवतो. आणि दुसरं जे सब कॅटेगरी करायचं आहे, म्हणजे ओबीसीचं जसं केलं भटक्यांना, विमुक्तांना. तुम्ही काल बोललात मला वाटते की जर विमुक्त भटक्यासारखे एनटी डीएनटी सारखं दिलं, बीजेएनटी, तर ते टिकाऊ असलं पाहिजे. असं देता येईल का? 100% देता येईल. त्याला काही नाही. आता आम्ही दिलंच. 1994 मध्ये तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1994 मध्ये जेव्हा अपकड झाला त्याच्यात माझाच सहभाग होता जास्तीत जास्त, कारण माझा विषय आहे सब कॅटेगरीचा. तर मान्य शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस मला त्यांनी बोलवून घेतलं, आणि त्यावेळेस बंजारी वाद पण होता, आणि धनगर समाजाने सुद्धा आम्ही 4% मध्ये टाकलं होतं. तर मी म्हणत होतो की धनगरांना आमच्यात नको आहे, बंजारी नको आमच्यात, त्यांना वेगळं द्या. तर वेगळं दिलं, त्यावेळेस ते केलं आपण. ती मीटिंग आम्ही मान्य शरद पवारांनी सर्वपक्षीय घेतली होती. माझं या सरकारला तेच म्हणणं आहे की तुम्ही सर्वपक्षीय, म्हणजे ते राजकीय लोक जाऊ द्या, आमच्या सारख्याला बोलवा, जरांगे साहेबांना बोलवा, त्यांचे कार्यकर्ते येतील, आम्ही येऊ, अभ्यासक येतील, छत्रपती संभाजी महाराज असेल त्याच्यात, याची एक मीटिंग तर बोलवा. त्या मीटिंगसाठी मी त्या सरकारच्या, म्हणजे माझा 1-1.5 महिना झाला, हे सगळं रेडी आहे, पण सरकार याला फार वेळा बघायला तयार नाही. कारण त्यांना असं वाटतं की
हरिभाऊ राठोड काहीतरी ओबीसी बुजून द्यायला सांगतात म्हणून अंगावर येतील म्हणून ते बोलायलाही तयार नाही.